कहाणी कार्तिकेयाची. कार्तिक स्वामी दर्शनाची. शंकर आणि पार्वतीचा मोठा मुलगा कार्तिकेय हा बल, बुद्धी, शौर्य, साहस आणि विजयाचे प्रतीक मानला गेला आहे. याला सेनानी, षडानन, विशाख, शिखीवाहन, शान्मातूर, कुमार, स्कंद इत्यादी नावेही आहेत. मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला याचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचा जन्म झाला. तर आणखी एका आख्यायिकेनुसार भाद्रपद शुद्ध षष्टीला याचा जन्म झाला. याच्या जन्माच्या अनेक कथा, आख्यायिका आहेत. याचा जन्म तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी झाला. तारकासुराचा वध करण्यासाठी याने देवांच्या सैन्याचे सेनापतीपद भूषवले होते. स्कंद पुराणानुसार भगवान शिवाने दिलेल्या वरदानामुळे तारकासूर हा अधर्मी राक्षस अत्यंत शक्तिशाली झाला होता. वरदानानुसार फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकला. त्यामुळे सर्व देव विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्यांना कैलासात जाऊन शिव पार्वतीला पुत्रजन्म देण्याची विनंती करण्यास सांगितले. विष्णूचे म्हणणे ऐकून सर्व देव कैलासात पोहोचले व त्यांनी शिव पार्वतीला तशी विनंती केली. तेव्हा शिव पार्वतीच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले. ते तेज अग्नीने घेतले, पण त्याची प्रखरता तो सहन करू शकला नाही. त्याने ते गंगेकडे दिले. देवी गंगा जेव्हा ते दिव्य तेज घेऊन जाऊ लागली तेव्हा तिलाही ते सहन झाले नाही व ते पाण्यात पडले. पाण्यात वाहत असताना ते दिव्य तेज 6 भागात विखुरले गेले. त्याच्या शक्तीमुळे गंगेचे पाणी उकळू लागले. घाबरलेल्या गंगादेवीने ते शरवणवनात सोडले. शिव पार्वतीच्या शरीरातून उगम पावलेल्या त्या तेजस्वी तेजाच्या दिव्य 6 भागांपासून 6 मुख असलेले बालक जन्माला आले. त्या शरवणात फिरणाऱ्या 6 कृतिकांनी त्या मुलाकडे पाहिले. तेव्हा त्यांना त्या मुलाबद्दल मातृत्वाची भावना जागली आणि त्यांनी त्याला स्तनपान दिले. त्यानंतर त्या मुलाला कृतिलोकात घेऊन गेल्या आणि त्याचे संगोपन करू लागल्या. जेव्हा नारदजींनी शिव पार्वतीला हे सर्व सांगितले तेव्हा ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झाले आणि कृतिलोकात गेले. जेव्हा माता पार्वतीने आपल्या मुलाला पाहिले तेव्हा ती मातृत्वाच्या भावनेने भावूक झाली आणि त्यानंतर शिव पार्वतीने संपूर्ण कथा कृतिकास सांगितली आणि आपल्या मुलासह कैलासला परतली. याच्या जन्मानंतर कृतिकांनी याचे पालनपोषण केले म्हणून याला कार्तिकेय हे नाव पडले. कार्तिकेयाचा जन्म शरवणात झाला म्हणून त्याला शरवणभव असंही दुसरं नाव आहे. तर याला 6 तोंडे होती म्हणून ह्याला षडानन किंवा षण्मुख असे म्हणतात. यालाच स्कंद असेही म्हणतात. दक्षिण भारतात त्याला सुब्रह्मण्य म्हणतात. मुरुग किंवा मुरुगन म्हणतात. मुरुगन म्हणजे ज्याचे मुख अत्यंत सुंदर आहे तो. याशिवाय याची अनेक नावे आहेत. कार्तिकेयाचे उपनयन, मुंज आणि अन्य संस्कार विश्वामित्रांनी केले. त्यावेळी मुंजीच्या भेटवस्तू म्हणून भगवान विष्णूने कार्तिकेयाला गरुड, मयूर, मोर आणि कुक्कुट, कोंबडा ही वाहनं दिली. वायूने पताका, सरस्वतीने वीणा, ब्रह्मदेवाने बोकड आणि शिवाने मेंढा दिला व देवांच्या सेनेचा सेनापती त्यास बनवले. कार्तिकेयाने देवसुराच्या युद्धाचे नेतृत्व केले आणि तारकासुराचा वध केला. कहाणी कार्तिक स्वामी दर्शनाची. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना जर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिरात गर्दी होते. महाराष्ट्रात महिला फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतानाच दर्शन घेतात. इतर वेळी स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन घेऊ नये अशी समजूत आढळते. काही मंदिरात तर इतर दिवशी स्त्रियांना प्रवेश वर्ज्य असतो. असे का त्याची कहाणी सांगते. कार्तिक स्वामींच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाही
त्यामागची कथा शिवलीलामृत ग्रंथामध्ये अशी आहे. एकदा गणपती आणि कार्तिक स्वामी यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा लागली. त्यावेळी कार्तिक स्वामी मयुरावर म्हणजे मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस गेला, तर गणेशाने बुद्धीचा वापर करून माता ही पृथ्वी समान आहे म्हणून शंकर व पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली. त्यावर खुश होऊन पार्वती मातेने गणेशाला विजयी घोषित केले. नंतर कार्तिक स्वामी थोड्या वेळाने आल्यावर त्याला गणपतीने ही स्पर्धा जिंकल्याचे समजले. पार्वती मातेने गणपतीला विजयी घोषित केले म्हणून कार्तिकाने रागाने शाप दिला की यापुढे स्त्रियांनी माझे दर्शन घेऊ नये व जी कोणी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्म विधवा होईल व ते दक्षिणेत जाऊन तपश्चर्येला बसले. म्हणूनच कार्तिकेयची पूजा उत्तर भारताऐवजी दक्षिणेकडे अधिक होते आणि या शापामुळे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी स्त्रिया जात नाहीत. काही ठिकाणी महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावरच घेऊ शकतात, कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशी ही आख्यायिका आहे. पण ही प्रथा फक्त महाराष्ट्र आणि उत्तर भारतामध्ये आहे. दक्षिण भारतामध्ये मात्र अशी प्रथा नाही. या उलट दक्षिण भारतात त्याला देवसेना आणि वल्ली अशा 2 पत्नींसह पूजले जाते. इंद्राची कन्या सेना ही पहिली पत्नी, तर पृथ्वीची कन्या वल्ली ही दुसरी पत्नी होय. सर्व देवांनी मिळून देवसेना या मुलीशी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयांचं लग्न लावलं होतं. शाक, निशाक आणि नैगमेय असे 3 मुलगे त्याला झाले, असाही उल्लेख आढळतो. महाराष्ट्र व उत्तर भारतामध्ये कार्तिक स्वामींना ब्रह्मचारी व चिरतरुण मानतात.